दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांचं स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण. दापोली तालुक्यातील प्रलंबित व लोकहिताच्या विविध प्रश्नांवर तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम भाऊ इदाते यांनी येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले असून अनेक महिन्यांपासून सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. निवेदनात त्यांनी दापोली तालुक्याशी संबंधित 5 महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय. यामध्ये दापोली एसटी आगारासाठी मंजूर झालेल्या 16 एसटी बसेसपैकी केवळ 5च बस उपलब्ध असल्यानं ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय, राज्य मार्ग क्रमांक 17च्या कामादरम्यान पालकड नळपाणी योजनेचे झालेले नुकसान व त्याची दुरुस्ती, किनारपट्टी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीतील विलंब, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी तसेच दापोली तालुक्यात सुरू असलेल्या जंगलतोडीची चौकशी करून नव्यानं वृक्ष लागवड करण्याची मागणी या प्रमुख विषयांचा समावेश आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, कोकण आयुक्त, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले असून त्यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे दापोली तालुक्याचं लक्ष लागलंय. DSP न्यूज लाईव्ह रत्नागिरी प्रतिनिधी केदार जोशी.